माझं नाव गोपाल माणिकचंद परदेशी. मी रामवाडी येथील रहिवासी आहे. आपल्या बालक किती वर्षाचा आहे? माझा हे 2 वर्षाचा मुलगा आहे आणि ही मोठी मुलगी आहे, ही 14 वर्षाची आहे, ही आहे 12 वर्षाची. तर हा मुलगा जो आहे हा 8 वर्षाचा आहे. दादा तुझं नाव काय आहे? सह्याद्री परदेशी. साहेब. ताई तुझं नाव? साई गोपाल परदेशी. साई गोपाल. ताई किती शिकत आहेत? 7वी. दादा आपण आपल्या संपूर्ण बालकांना, आपल्या परिवारातील बालकांना आपल्या भारतीय धार्मिक पद्धतीने एकाला नागासाधूच्या रूपात, एकाला शिवाजी महाराजाच्या रूपात, एकाला महाराष्ट्रीयन जिजाऊ मातेच्या रूपात आणि एकाला साक्षात शंकराच्या रूपात, राम श्रीराम प्रभू श्रीरामाच्या रूपात आपण इथे तयार करून आलेला आहोत. तर आपल्या संस्कृतीबद्दल आपलं जे प्रेम आहे ते आपल्याला दिसत आहे. तर आपण जे प्रयत्न करायला त्याबरोबर आपण लोकांना काय संदेश द्या? मी रामाचा अवतार मुलाला ह्यासाठी केलाय की सध्या कलियुग चालू आहे. तर मुलं आई वडिलाच्या आज्ञेत न राहतात आणि चरित्रहीन होऊन चालले. तर चरित्रवान मुलगा व्हावा, आई वडिलांची आज्ञा आणि आई वडिलांचा विचार घेऊन, जसं प्रभू रामचंद्रांनी आईची वडिलांची आज्ञा घेऊन वनवासात गेलं, तर तसं मुलं आई वडिलांची आज्ञा पालन करावं आणि चरित्रवान व्हावं. ह्याकरिता आम्ही मुलांना एका राम केलंय. तर दुसरी मुलगी जी आहे हिला छत्रपती शिवाजी महाराजांचा वेशभूषा केलाय. त्याचा अर्थ असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराची शपथ घेऊन स्वराज्य उभा करण्याचं त्यांनी एक संकल्पना घेतली, शपथ घेतली. आणि आजकालचं जो आमची युवा पिढी आहे ती व्यसनाधीन पडत चालली आहे. तर 16वं वर्ष धोक्याचं म्हणतात, पण 16वं वर्ष मोक्याचं आहे. तर महाराजांनी हे साध्य करून दाखवलं आणि उभं स्वराज्य. सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कथा प्रवचन होणार आहे. या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी, श्री शिवचैतन्य माताजी या तेलुगू भाषेतील प्रवचन देणार आहेत. हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गेंट्याल टॉकीज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आलाय. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.